छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेरूळ मधील पुतळ्याचं अमित ठाकरे यांनी विनापरवाना अनावरण केलं आणि त्यामुळे अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बंदिस्त कबूतरखाना खुला करणाऱ्या जैन समाजावर अद्याप गुन्हा दाखल केला नाही। हे कोणतं स्वराज्य असा संतप्त सवाल मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी उपस्थित केलाय। तसंच शिवप्रेमी आणि शिवभक्तांनो ऐका, वाचा आणि पेटून उठा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। नवी मुंबई नेरूळ येथील गेली 6 महिने बंदिस्त असलेलं श्री शिवछत्रपतींचं स्मारक, शिवछत्रपतींचा सच्चा मावळा अमित ठाकरे यांनी ते काल खुलं केलं नवी मुंबईकरांचे। आणि याबद्दल नवी मुंबई पोलिसांनी या दळबद्री सरकारच्या दबावाखाली अमित ठाकरेंवर गंभीर गुन्हे दाखल केले। मुंबई उच्च न्यायालयाने दादर येथील कबूतरखाना बंदिस्त करून ठेवायला सांगितलं होता। मात्र तिथे एका जैन समुदायाच्या वतीने आंदोलन करून तो खुला करण्यात आला। अद्याप त्या समाजावर कुठलीही कारवाई झालेली नाही। देवेंद्र फडणवीस आपल्या सरकारचं हे स्वराज्य आहे? शिवभक्तांनो, शिवप्रेमींनो, हे ऐका, वाचा आणि आता पेटून उठा।